सकाळचे 5:15 वाजलेत आणि भावा चालले आता वॉकला आणि एकदम डायरेक्ट डोर झोपलो होतो. आम्हाला पण उठून दिलं. गजब आहे भाई. भागूट चाललं क्या बात आहे. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आणि आम्ही सगळे चाललो नाशिकला. नवी जी गाडी आपली आपण ड्राईव्ह करेगा वहिनी 2 दिवसात आम्ही सगळे ना घेतो. चला आता मध्ये ड्राईव्ह करू तेवढंच. बाकी व्हिडिओ काही असं शूट करणार नाही. आपण नाशिकला पोहोचून निवांत तिथं सगळ्यांना भेटून घेऊ ज्या कामासाठी चाललंय त्या कामासाठी. आणि बघूयात तिथं काय कुठं जाता येतं, एक्सप्लोअर करता येतं किंवा काय. मला काहीच माहिती नाही आहे. म्हणजे मी स्वतः असं ब्लाइंड झालो आहे की काय करावं आणि काय नाही करू. बट ठीक आहे, सगळं सॉर्टेड करू तिथं गेल्यावर. आता तर फक्त ड्राईव्हर फोकस करू आणि नाशिकला पोहोचण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करू. गोल्या गाडी कोणाची? कोणाची? तुझी आहे बेटा ती. कशा माझी गोली आहे. हे बघा मामी पण आल्यात सोडायला. इथं मामा पण आहेत, रिंकू वहिनी पण आहे, सुजल पण आहे. आता बाबांना म्हटलं तुम्ही रिवर्स घ्या, नंतर मी चालवेल. फायनली निघाली बाहेर आपली गाडी. काय हार परत? हार कोण काढणार आहे? खराब होऊन जाईल तो हार. तेव्हा केवढा मोठा हार आहे. ऑल राईट, आपण थांबलो जरा पेट्रोल पंपवर. सो फार सो गुड. एक नंबर मजा येते. आता नवीन गाडी तर बट ऑब्वियसली मजा येणार आहे. पण ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स एकदम चुम्मेश्वरी. आणि गाडी आपली ऑटोमॅटिक आहे म्हणून इतकी जास्त मजा येते ना. असं गिअर चेंज करायची गरज नाही. मस्त एकच पायाचा यूज होतो. ब्रेक आणि ॲक्सिलेटर. आणि बाकीच्या गोष्टी तर नवीन आहेत. खूप साऱ्या सेटिंग करायच्या अजून राहिल्यात. युट्यूबला व्हिडिओ वगैरे बघून आपण बघू, ते करता येईल आपल्याला. पण बसण्यापासून तर ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स पर्यंत एकदम एक नंबर मजा येते. तुम्हाला बसून कसं वाटतंय? अरे एकदम जोरदार आहे गाडी भाऊ. अरे वा यार, पप्पा जेव्हा असं बोलतात ना एकदम भारी वाटतं मला तर. मम्मी तुला कसं वाटतंय? भारी वाटतंय नवी गाडीमध्ये, है ना. माणूस माझा गाडी घेऊन फिरायला घेऊन जातो ना. गावाला जातो तोच घेऊन जाते, त्याला फिरायला नाही घेऊन जातात. बिचाऱ्यांना सुट्टी नसते. जेव्हा आता पूर्णपणे रिटायरमेंट घेऊन घेतील तेव्हा तुम्हाला फिरायचं आहे. घेऊन जायचं ना कधी. आम्ही तर सांगतो बाबांना रिटायरमेंट घ्या, पण आता आम्ही बोलणार नाही. बाबांना पटेल तेव्हा घेतील ते. आणि अजून एक गोष्ट, मम्मी हे का काढत नाही आपण? हे काढ. नाही हे याचे नाही ना, खराब होऊन जाईल. आम्ही याच्यावर शीट टाकू तोपर्यंत हे राहील. जेव्हा शीट टाकू तर हे काढून टाकू. आई म्हणते नवीन आहे म्हणून हे काढायचं नाही, असं राहू देऊ. आणि जेव्हा याच्यावर सीट कव्हर येतील तेव्हा हे पूर्णपणे निघून जाईल. आणि अजून एक चांगली गोष्ट, पप्पा आपल्या गाडीकडे काय बघतात लोक बघितल्यावर आधी? फुलार. आमचा हार एवढा भारी ना, पूर्ण गुलाबाचा हार येतो. म्हणजे काल आम्ही मंदिरात गेलो, तिथं पण इतक्या लोकांनी बघितलं, इतक्या लोकांनी फोटोज काढले. आता आम्ही तर पार्कच केली, ते दोघं पण डिस्कस करत होते अरे हाराबद्दल. आणि लगेच पप्पा म्हणत होते की अरे लोक हारांकडे खूप जास्त बघतात. आणि त्या हारमुळे आहे ना, पूर्ण ब्लॅक गाडी असल्यामुळं गाडीकडे पण बघतात मग लोक. आता हायवे साईडला परत आम्ही फास्टॅगचं काम करायला थांबलो. बिकॉज आधी जिथे थांबलो तिथं आपलं काम झालं नाही. आता फास्टॅगचं काम झाल्यावर मग आपल्याला अजून 275 किलोमीटर राहिलंय. तेवढं आपल्याला अजून ट्रॅव्हल करायचं आहे. पहिला ब्रेक घेतला आम्ही. इथून नाशिक आता 70 किलोमीटर राहिले. सापुताऱ्याला आपण ब्रेक घेतलाय. जरा चहा पिऊ, काहीतरी खाऊ. सापुतारा हिल स्टेशन आहे, इथं पण थांबू शकतो आपण 1-2 दिवस, पण ते काही पॉसिबल नाही आहे. ऑल राईट. रात्रीचे वाजून गेलेत आता 11:15 वाजून गेलेत. आणि मी सोडायला चाललो दादाला. दादा इथून पुण्याला जाणार आहे. जसं तुम्ही बघितलं असेल, नाशिकला आलेलो सकाळपासून कुठलाही ब्लॉग शूट नव्हता केलेला. ॲक्च्युली आम्ही आमच्या आजीला बघायला आलेलो, तिला भेटलो, तिच्याशी गप्पा मारल्या, खूप साऱ्या गोष्टी झाल्या. आता हे बघा, इथं आमचे मामा त्यांचं घर आहे. तिथं मम्मी आणि पप्पांना सोडेल, ते इथं राहतील. आणि दादाला मी सोडायला चाललोय बस स्टॉपला, म्हणजे जिथून त्याची ट्रॅव्हल्स आहे. सो मी त्याला तिथं सोडायला जाईल आणि मी परत येऊन जाईल. आणि उद्याचा प्लॅन आहे आपल्याला की त्र्यंबकेश्वर जायचं आहे. आपल्याला उज्जैनचा जो प्लॅन कॅन्सल झाला आहे, त्याच्याऐवजी जर आपण नाशिकला झालोय, इथं पण ज्योतिर्लिंग आहे. सो सकाळी तिथे जायचा प्लॅन आहे. सो बघू, सो फार सो गुड. माहिती नाही सकाळी कधी उठावं लागेल आपल्याला आणि कधी कसं जायचं आहे. बिकॉज उद्या खूप सारे प्लॅन ऑलरेडी झालेत आईबाबांचे. त्यांना पण खूप साऱ्या ठिकाणी जायचं आहे. मला पण त्यांच्यासोबत जावं लागेल, बिकॉज ड्राईव्ह करावे लागेल आणि सोबतच राहावं लागेल. सो येस, बघूयात कसा प्लॅन होतो काय नाही. पण आत्ता सध्याचा प्लॅन दादाला सोडून यायचं आहे, थोडा आराम करायचा आणि पहाटे लवकर उठून जायचं आहे. ती राहिली दादाची बस. फक्त मला पोचल्यावर मेसेज करशील, फोन करून, ठीक आहे? ऑल राईट, बाय. दादाला सोडलं तेव्हापासून मी म्हणजे 10-15 मिनिटं झाले मी नुसतं फिरतोय नाशिकमध्ये. नुसते नाशिकचे रस्ते एक्सप्लोर करतोय.
माझ्या नाशिकचे जे काही मित्र आहेत त्यांना फोन केलेला मी. त्यातलाच आपला एक क्रिएटर चांगला मित्र आहे वेदांत, तो येणार आहे आपल्यासोबत उद्या त्र्यंबकेश्वरला. आपण उद्या पहाटे त्र्यंबकेश्वरला जाणार आहेत, बिकॉज मागच्या एप्रिल महिन्यापासून मला महादेवांना भेटायचं आहे. आपले उज्जैनचे प्लॅन, खूप सारे प्लॅन असे कॅन्सल झाले. मला माहिती नाही महादेव आपल्यावर नाराज आहेत का काय, बोलवत नाही. जेव्हा महादेवांचा बुलावा असतो ना तेव्हाच आपल्याला जायला भेटतं. तुम्ही कितीही प्रयत्न करून घ्या, कितीही काही करून घ्या, म्हणजे झालेले प्लॅन कॅन्सल होतात. लिटरली मी हे एक्सपिरियन्स केलं आहे. बट येस, मी व्हिडिओ यासाठी चालू केलेला आहे की नाशिकचे रस्ते आहेत, आपण असे गाणे ऐकून एक्सप्लोर करतोय, मजा येते. आणि नाशिक एकदम असं हृदयाजवळचं आहे, बिकॉज नाशिकने जे प्रेम दिलं आपल्याला मागच्या काही वर्षात, म्हणजे इथं आपला जो सगळ्यात मोठा बिगेस्ट मीटअप जो झालेला तो पण नाशिकमध्येच झालेला. खूप सारे लोक भेटायला आलेले आणि नाशिकचे लोक म्हणजे डायरेक्ट एक नंबर आहात तुम्ही सगळे. आय लव्ह यू सगळ्यांना. जे पण नाशिकहून बघतात प्लीज कमेंट डाऊन करून नक्की जा, जेवढे पण नाशिकचे लोक आहात तेवढे. पण येस, मी आता पोहोचतो, गाडी पार्क करतो आणि परत एकदा सुपर एक्सायटेड फॉर टुमारो. प्लीज अजून पण जर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून द्या, एक लाईक करून द्या आणि मला कमेंट डाऊन करा नाशिकचे किती लोक आहेत. लोकल पप्पू भाऊ. अबे साले, पप्पू भाऊचा आहे रे. हॅलो यांच्या घरी आलोय. हां लोकल आहे आपण पण. ऑल राईट. हॅलो एव्हरीवन. अरे थँक्यू एवढं स्वागत, बापरे बाप, एवढी. अरे हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. दिस इज नेक्स्ट डे. आपण ऑलरेडी झालो आहेत, वाजून गेले 5. आता मी, हा माझा बघा, हा माझा भाऊ पण आहे पप्पू, आणि हा माझा लहानपणीचा मित्र पण आहे. आम्ही बेस्ट फ्रेंड आहेत लहानपणीचे, आमच्या खूप साऱ्या मेमरीज आहेत. सो आता आमचा एक मित्र येतोय. मी जसं तुम्हाला सांगितलं की वेदांत पण येणार आहे आमच्यासोबत. सो तो 5 मिनिटात येऊन जाईल आणि मग आपण कंटिन्यू करूयात. थंडी एवढी जास्त नाही आहे, मला वाटलं खूप जास्त थंडी असेल. इथं एवढी नाही आहे, पण गंगापूर रोडला भयंकर थंडी. म्हणजे तिथं घरात बसलो होतो ना आम्ही काल माझ्या आत्याचा इथं, तिथं पण जबरदस्त थंडी होती. पण सकाळी आंघोळ वगैरे करून आपण मंदिरात चाललो. मला इतकं बरं वाटतंय ना, मला असं वाटलेलं की मला उठलं जाणार नाही आणि मला कंटाळा येईल. पण जसंही 4 वाजेचा अलार्म वाजला, उठलो, पटापट रेडी झालो आणि आता खाली येऊन गेलो आपण. वेदांत भाऊ इन द हाऊस. गुड मॉर्निंग. क्या बात यार, तू येऊन गेला एवढा सकाळी. आज थंडी कमी आहे तरी नाशिकमध्ये. मी तेच म्हणलो, मी व्हिडिओ शूट केला ना तेव्हा तेच म्हणलो की एवढी थंडी नाही म्हटलं. बट येस, ते आता त्या बाजूने आलो, काहीतरी खांब होता. हा, मी त्याला तेच आता सांगत होतो की अरे म्हटलं, पण येस तू बरोबर आला, परफेक्ट. वेलकम. क्या बात आहे. त्र्यंबकेश्वर. अरे यार, मी त्याला एकच कॉल केला, तो बोलला दादा मी आहे अवेलेबल, 4 वाजेला फोन करा मला. फोन केला आणि तो उठलेला होता आणि एकदम परफेक्ट टायमावर आला आहे तो. लेट्स गो, जाऊयात त्र्यंबकेश्वर एक्सप्लोर करूयात, महादेवांचे दर्शन घेऊयात. आणि वेदांत हा वन ऑफ द फेवरेट क्रिएटर आहे माझा नाशिकचा. जर तुम्हाला नाशिक सिटी खूप अशी सिनेमॅटोग्राफी किंवा ड्रोन शॉट्स आहेत ते असे बघायचे असतील ना, तो वेदांत इज द वन, ज्याचा अकाउंटला तुम्ही फॉलो केलं पाहिजे जर नाशिकचं असाल तर. पोहोचलो आपण त्र्यंबकेश्वरला आणि गप्पा मारत कधी पोहोचून गेलो समजलंच नाही. महादेवांचे दर्शन घेऊयात आणि मग आपल्या गप्पा आहेत त्या कंटिन्यू करूयात. सात वाजून 54 मिनिटं झालेत. आम्ही 7:30 वाजेला दर्शन करून बाहेर होतो. 1.5 तास आम्हाला दर्शन करायला लागले, पण ट्रस्ट मी इतके छान दर्शन झाले आणि इतकं बरं वाटतं मला. इथला व्ह्यू बघा. बाकीच्या खूप साऱ्या क्लिप्स वेदांतने काढल्या आहेत, इतके भारी भारी त्याने व्हिडिओ शूट केले. सो ते तुम्हाला लोकांना पण दिसले असतील याच्या आधी. आता व्लॉग शूट करताना तुम्हाला अजून एक व्ह्यू दाखवतो. इतका मस्त नाही बघा, त्र्यंबकेश्वर मंदिराचा पूर्ण व्ह्यू. हे त्रिशूल आणि मागं ब्रह्मगिरी. वाव, क्या बात है. मिसळ खातो आम्ही सकाळ सकाळ. इकडे आपलं मंदिर, SBI आणि मिसळचं दुकान. खाऊन झालंय, चहा पिऊन झालाय. आता आम्ही आलो कुशावर्त तलावला. आपल्या नाशिकची जी गंगा गोदावरी आहे तिचा उगम स्थान आहे आपलं ब्रह्मगिरी पर्वत आहे इकडे. बरोबर. आणि तिथून ती गंगाद्वारला येते. बरोबर. जयदुर्ग भंडार जो ब्रह्मगिरीला जोडला गेलेला किल्ला आहे आपला, तर गंगाद्वार नंतर तिचं पहिलं जे स्थान आहे तर ती कुशावर्त तलाव इथे येते आणि मग इथून पुढे गोदावरी जाते. अच्छा, पुढे जाते.
हे एक्सपिरियन्स आहे ते आपले आवडते. तेच म्हटलं एवढी भारी ट्रिप कसं काय झाली, एवढे भारी दर्शन कसं काय झाले. आपण 9 वाजेच्या आत जर लवकर आलो असतो नाही ते किती राहू दे रे, पण कुठलीही ट्रिप असे कांड होण्याशिवाय पूर्ण होत नाही. लेट मी शो यू काय झालं. हे बघा गाडी आमची इथे लावली होती, आता हे बंद करून गेलेत. सकाळी आम्ही जेव्हा आलो पहाटे 6 वाजेला तर आमच्या मागे पण एक गाडी होती, पण आम्हाला वाटलं असेल इथं पार्किंग लोक लावताय म्हणून आम्ही पण लावली. तर ते येतील, त्यांना कॉल लावू, त्यांना देव जाणे किती पैसे मागतील आणि मग तिथून अरे रे 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 अवघड आहे. बसला झब्बू. तेच म्हटलं आमची ट्रिप एवढी चांगली कसं काय झाली, आमचे दर्शन एवढे चांगले कसं काय झालं, आमचा टाइम एवढा चांगला कसं काय गेला. वेदांतने फोन फिरवलेत त्याचे ओळखीमधले, ते आम्हाला खरंच नव्हतं माहिती. सकाळी गाड्या होत्या म्हणून आम्ही तिथं लावली, नाही तर आम्ही लावली पण नसती. सो आता येत आहेत ते बोलतात 5 मिनिटात आलो, तुम्ही ते सोडून द्याल. 1000 रुपये पावती मागतात ते कायची नो पार्किंगची. माहिती राहिलं असतं तर बट ऑब्वियस आम्ही लावलीच नसती. आणि त्यांनी लिहून पण ठेवलं, असं नाही की त्यांची चूक आहे. त्यांनी हे बघा नो पार्किंग फाईन 1000 रुपये असं लिहून पण ठेवलं आहे. ते आमचंच लक्ष नाही, कारण की पहाटे 6 वाजेला आलो तेव्हा अंधार होतो थोडंसं. ऑलराईट सोडली त्यांनी गाडी, पण 500 रुपयाची पावती तरी फाडली त्यांनी. म्हटलं ठीक आहे, चूक आमची पण होती म्हणून आम्ही पण पावती फाडून घेतली. आणि याचं पुढं आम्ही गाडी लावायचं आधी 4 कोपऱ्यात 4 ठिकाणी बघू नो पार्किंग लिहिली का कुठं, त्याच्यानंतरच गाडी पार्क करू अशा ठिकाणी. बट ऑब्वियसली त्यांचं पण काम आहे, त्यांचं काम करताय. आमची चूक झाली म्हणून आम्ही पावती भरून टाकली. आता डायरेक्ट घरी जाऊयात. आई बाबा पण वाट बघतायत. घरी गेल्यानंतर जरा काहीतरी खाऊ आणि मग आपण सुरतसाठी निघूयात. पेट्रोल भरून घेतलंय आपण. त्र्यंबकेश्वरून मी आमच्या आत्याच्या घरी गेलो, तिथं जरा गप्पा वगैरे मारल्या, फ्रेश झालो आणि तिथून आता निघालो सुरतकडे जायला. सुरतला आपण 6 किंवा 7 वाजेपर्यंत पोहोचू. आणि त्याचा आधी अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची, तुम्हाला लोकांसोबत शेअर करायची. जेव्हा मी त्र्यंबकेश्वरला गेलेलो अचानक मम्मीचा परत फोन येत होता. म्हटलं उचलूयात. मम्मीने फोन केला, म्हणे गाडी चालू होत नाही. म्हटलं गाडी का चालू होत नाही, गाडी तर ऑल गुड आहे, सगळं व्यवस्थित आहे, चालू करा. व्हिडिओ कॉल केला, पप्पा गाडी चालू करतात. पप्पांना पहिला उचलता बोललो की ब्रेक दाबून गाडी चालू करा. पप्पा म्हणे ब्रेक तर दाबलाय, गाडी का चालू होत नाही. सगळं केलं त्यांनी, मला सांगतोय तू काहीतरी करून आणलंय, खराब करून आणली, गाडी तशीच लावून दिली रात्री. माझे इकडे बत्त्या गोल. म्हटलं बापरे पप्पा काय सांगतात, मी कसं काय खराब करू. म्हटलं गाडी तर एकदम दादाला सोडली तशी लावली. म्हटलं आणि नवी गाडी, असं काही व्हायला नको पाहिजे. व्हिडिओ कॉलमध्ये हे दाखवत आहे ते दाखवत आहे, सगळं सेटिंग वगैरे बरोबर आहे. म्हटलं सगळे मी काल रात्री चेक केलं स्वतः, तरी काही नाही. आणि मग माझा एका म्हणजे आम्ही ज्याच्या घरी गेलो होतो पप्पू, त्याचा मित्र आला, त्याने सांगितलं की पूर्ण, त्याने सांगितलं का दादाने सांगितलं माहिती नाही, दादाने सांगितलं ना, मी पण तेच सांगितलं होतं पप्पाने तेव्हा नाही. आणि नंतर मग पूर्ण ब्रेक मारला आणि गाडी चालू केली तर गाडी चालू झाली. म्हणजे का तुम्हाला असं वाटलं की मी खराब करून आणली असेल. आणि तसं तर डाऊट जाईनच ना भाऊ, तू जर एवढा मोठा डाऊट दिला, तू लावली गाडी आणि गाडी चालू नाही होत तर मला येत झाला तर काय ते काहीतरी लोचा केला आणि गाडी उभी करून दुसऱ्याची गाडी घेऊन मी दुसऱ्याची गाडी यासाठी घेऊन गेलो बिकॉज पप्पांनी आणि मम्मीने मला पहिलेच सांगितलं होतं की आम्हाला जरा 2-3 लोकांच्या घरी जायचंय, त्यांना भेटायचंय. म्हटलं ठीक आहे तुम्ही ती गाडी घेऊन जा, मी मित्राच्या गाडीवर जातो. आणि भलाई करायला गेलं तर असं आहे भैया, भलाई का जमाना नाहीये, आदमी को तो वही फील होगा ना. बरोबर आहे. बट ऑब्वियस आहे गाडीचा, आता त्यांना पण थोडासा अर्धा ब्रेक मारत होते, चालू करत होते, त्यांना असं वाटलं की व्हायला पाहिजे चालू. बट ठीक आहे, या छोट्या मोठ्या गोष्टी त्या ऑटोमॅटिक शिकून जाईल बिकॉज या गाडीमध्ये एवढे सारे फीचर आहेत ना, बाकीचे आम्हाला पण नाही माहिती. सो हळूहळू सगळं समजून जाईल. ठीक आहे, आता मी सुरतला पोहोचतो तेव्हा तुम्हाला निवांत भेटतो. पप्पांना कसं वाटलं, पप्पांना विचारू. मस्त वाटलंय, मस्त वाटलं ना. जे मतलब वयासारखं होतं ते नाही आहे भाऊ अजून, ठीक आहे. म्हणजे आम्हाला असं वाटलेलं की आजीची तब्येत खूप जास्त सिरियस झाली असेल, पण आजींनी सगळ्यांना जेव्हा बघितलं तर ती अजून एनर्जेटिक झाली आणि हसवत होती सगळ्यांना, सगळ्यांशी गप्पा मारत होती. सो ते सगळं बघून खूप भारी वाटलं. सगळ्यात महत्त्वाचं महादेवांचे दर्शन पण झाले, ते एकदम बेस्ट काम झालं. बट ठीक आहे, जाऊयात आता घरी आणि बाकीचा गप्पा तिथं कंटिन्यू करूयात. पोचलो आपण घरी आणि गोलूदादा कसा असतो कॅमेरा चालू आहे म्हणून, नाही तर आम्ही आलो ना तेव्हा जोर जोरात हसत होता. काय केलं तू 2 दिवस, काय केलं 2 दिवस, काय केलं तू. चलो बाय करून द्या ना, बाय करून द्या. बाय बाय, आय लव्ह यू किशिंदे, बाय गाय. चलो बाय गाईज, आपण भेटूयात पुढच्या व्लॉग मध्ये. प्लीज डू असं बोल, डू सबस्क्राईब, सरप्राईज, लाईक कमेंट, सबस्क्राइब, हाँ इथं बोलना. बाय गाय, चलो अभी.